राहुल नार्वेकर आणि हरिभाऊ राठोड यांच्यात वाद पाहायला मिळते। नार्वेकर आणि राठोड यांच्यात निवडणूक कार्यालयात वाद पाहायला मिळालाय। दोघांमधील वादाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी हा वाद झाला होता। नहीं बैठे अंदर जरा क्योंकि आकाश अंदर ही मला एक सांगा पहिली तुमची सिक्युरिटी विड्रॉ करायला हरिभाऊ राठोड असतील किंवा इतर कोणी असेल, तक्रार ज्याला द्यायची आहे तो त्याचा अधिकार आहे, त्यांनी देऊ देत। त्यांनी तक्रार दिली म्हणजे ते काय खरं झालं नाही। मी स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की भारतात, महाराष्ट्रात आणि मुंबईत हे कायदा सुव्यवस्था योग्यरित्या ठेवणं हे प्रत्येक लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे। ज्या लोकप्रतिनिधीला याची जाणीव नसेल त्याची जाणीव करून देणं हे लॉ एन्फोर्सिंग एजन्सीजचं काम आहे। 2 तास ते इकडे होते, 5 वाजेपर्यंत इथे होते, 5 वाजेच्या नंतर इथेच बसले होते ते गाडीमध्ये। त्या काउंटरमध्ये मला धमकी दिली त्यांनी। काय राठोड तुम्हाला सिक्युरिटी कोण दिली? त्यांनी डीसीपीला फोन केला, जॉईंट सिव्हिल यांना, काय कुठं क्रायटेरिया आहे म्हणे यांचा, तुम्ही सिक्युरिटी दिली? साहेब मी म्हटलं नंतर मला जीवे मारण्याची धमकी आहे, त्यासाठी मला सिक्युरिटी दिली आहे। मला जर उद्या काही झालं तर हे सगळं टीव्हीमध्ये रेकॉर्ड, कॅमेरामध्ये रेकॉर्ड आहे, ते बोलले ते। म्हटलं बघा तुम्ही अध्यक्ष, तुम्हाला शोभत नाही आहे, तुम्ही संविधानिक पदावर आहात, तुम्ही ते त्या कार्यकर्त्यासारखे फिरून राहिले, आत बाहेर जाताय, काय चाललंय तुमचं? म्हटलं साहेब तुम्हाला शोभत नाही आहे, तुमचे सगळे प्रिव्हिलेज मी काढून घेईल, तुम्हाला माहीत आहे ना? साहेब तुम्ही मला फाशीवर चढू शकता म्हटलं। मग तुम्हाला हे माहीत आहे ना की मी तुम्हाला फाशीवर चढू शकतो, तरी तुम्ही एवढा पंगा घेता माझ्याशी? पुण्यात पुढच्या बातमीकडे, देशातील सर्वच भाषा राष्ट्रीय भाषा आहे असं महत्त्वाचं वक्तव्य मोहन भागवतांनी केले। जिथे राहता तिथली भाषा शिकली पाहिजे, प्रत्येक भाषेला समान महत्त्व आहे असं देखील भागवत म्हणतात। रायपूर छत्तीसगड RSS प्रमुख मोहन भागवत यांनी या ठिकाणी हे वक्तव्य केलेलं आहे। निदान आपल्या घरांमध्ये तरी आपण आपल्या मातृभाषेत बोललं पाहिजे। जर तुम्ही दुसऱ्या राज्यात किंवा प्रदेशात राहत असाल तर तुम्ही त्या राज्याची किंवा प्रदेशाची भाषा शिकली पाहिजे, कारण सर्व भाषा या भारताच्या राष्ट्रीय भाषा आहेत, त्या सर्वांना समान महत्त्व आहे असं देखील ते म्हणाले। हम भारत के लोग हैं तो हमको कम से कम अपने घर के चौखट के अंदर भाषा अपनी बोलनी चाहिए। मेरी मातृभाषा में मैं बोलूंगा। अपने देश में अनेक भाषाएं हैं, सबको समझ में आए इसलिए कोई एक व्यवहार भाषा चाहिए, वो भी मैं सीख लूंगा। और जिस प्रांत में मैं रहता हूं वो अगर दूसरा प्रांत है तो वहां के लोगों की भाषा भी मैं सीख लूंगा, क्योंकि सारी भारत की भाषाएं अपनी राष्ट्रभाषाएं हैं, उनका मूल एक है, उनके शब्द अलग अलग है, उनमें भाव एक है। एक महत्त्वाची बातमी समोर येते। भारतीय जनता पक्षाची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत बहुमताकडे वाटचाल आहे। लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे। आतापर्यंत भारतीय जनता पक्षाचे 9 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत। आणखी 4 उमेदवार बिनविरोध विजयी होण्याच्या मार्गावर आहेत। तर आणखी 4 ठिकाणी बंडखोर अर्ज मागे घेण्याची खरं तर शक्यता देखील वर्तवली जाते। मात्र भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे बंडखोरांना थंड करण्याचे प्रयत्न। आतापर्यंत भारतीय जनता पक्षाचे 9 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत, तर आणखी 4 उमेदवार बिनविरोध विजयी होण्याच्या मार्गावर आहेत। विरोधी पक्षाला मिळालेले शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे हे शिवसेना पक्ष संपवायला निघालेले आहेत असा धक्कादायक आरोप शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षांनी केला। नाना भानगिरे हे कार्यकर्त्याला विश्वासात घेत नाहीत, विरोधी पक्षाला जाऊन मिळालेले आहेत, फक्त आपल्या वहिनीसाठी मत मागतात आणि इतर उमेदवारासाठी मागत नाहीत असा विश्वासघात सध्या नगरी करत आहेत असा आरोप होतोय। नाना भानगरेच्या गैरकारभाराला वैतागून आपण आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय असं शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष असलेले उल्हास तुपे यांनी म्हटलेलं आहे।
शिवसेना पक्ष शिवसेनाचे जिल्हा प्रमुख उल्हास तुपे यांनी शिवसेना शहर प्रमुख नाना बानगरे यांच्यावरती धक्कादायक आरोप केलेले. ते नेमके आरोप काय आहेत आपण थेट उल्हास तुपे यांच्याशीच बातचीत करूयात. दादा काय सांगाल तुम्ही थेट नाना बानगरे यांच्यावरती धक्कादायक आरोप करत आहात, नेमके तुमचे आरोप काय आहेत? मी शिवसेना पक्षातून उमेदवारी अर्ज भरला होता एबी फॉर्म घेऊन. तर आमचा पॅनल केला असताना शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे यांच्या वहिनी शैलजाताई भानगिरे 41 प्रभागामधनं त्यांनी 16 मध्ये उमेदवारी अर्ज भरला आणि तो अर्ज भरल्यानंतर आमचा पॅनल तयार केला आणि पॅनलमध्ये एकदम वीक लोक दिली बाकीची. ही गोष्ट पॅनलमध्ये झाली नव्हती पाहिजे, कारण शिवसेना आपल्याला वाढवायची. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जो विश्वास ठेवला होता त्याला आपण पात्र ठरायला पाहिजे होतं. पण आम्ही कुणी जरी काय म्हटलं, शिवसेना आम्ही सोडणार नाही, आम्ही शिवसेनेचंच काम करणार. पण ह्या ज्या गोष्टी होतात ते नाना भानगिरेंनी करायला नव्हत्या पाहिजे. ज्या माणसांनी तुमच्यासाठी तळमळ करून पार प्रत्येक भागामध्ये फिरून कामं केली, त्यांच्या संगत जर तुम्ही असे कुटील डाव करत असताल तर प्रभाग क्रमांक 41 मध्ये आजपासून आम्ही तिथं कामाला लागू आणि जसंच तसं उत्तर देऊ. आणि पैशाच्या जोरावरती कुणीही मस्ती करू नये की मी पैसे वाटून निवडून येईन. आमच्यासारखे कट्टर कार्यकर्ते जर तुम्ही तोडले तर तुमचा पराभव निश्चित 100% होणार. जशी विपरीत बुद्धी विनाशकाली म्हणतात ती मन. लोकसभेसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.